आपण विचार करतो, पण आपण कसा विचार करतो याचा विचार आपण कधी केलाय का? आपण घेतलेला निर्णय, आपण केलेली चूक, आपण अचानक दिलेली प्रतिक्रिया, हे सगळं खरंच आपल्या जाणीवपूर्वक विचारातून येतं का? की आपला मेंदू आपल्या आधीच निर्णय घेत असतो? आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ते आपल्याला अस्वस्थ करतं. कारण हे पुस्तक आपल्याला सांगतं, आपण स्वतःबद्दल जे मानतो ते पूर्ण सत्य नाही. या पुस्तकाचं नाव आहे थिंकिंग फास्ट अँड स्लो. या पुस्तकाचे लेखक डॅनियल kahneman हे फक्त लेखक नाहीयेत, ते मानसशास्त्रज्ञ आहेत. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांना नोबेल प्राइज इन इकॉनॉमिक्स मिळालेला आहे. पण गंमत अशी आहे की ते अर्थशास्त्रज्ञ नव्हते. त्यांनी अर्थशास्त्र बदललं कारण त्यांनी मानवी विचारांची चूक दाखवून दिली. त्यांनी सांगितलं की मानव हा रॅशनल नसतो, तो प्रेडिक्टेबली इरॅशनल असतो. आपण स्वतःला हुशार समजतो. आपण मानतो की आपण विचार करून निर्णय घेतो. पण kahneman आपल्याला एक अनकम्फर्टेबल सत्य सांगतो. आपला मेंदू आपल्याशी सतत शॉर्टकट खेळ खेळतो. आपण समजतो की आपण विचार करतोय, पण अनेक वेळा आपण फक्त प्रतिक्रिया देतोय. हे पुस्तक आपल्याला शिकवत नाही की चांगलं कसं विचार करायचं. हे पुस्तक आपल्याला दाखवतं आपण किती वेळा चुकीचा विचार करतो. kahneman म्हणतो, आपल्या मेंदूमध्ये 2 प्रणाली आहेत. त्यांना तो म्हणतो सिस्टम 1 आणि सिस्टम 2. हे 2 शब्द ऐकायला साधे वाटतात, पण यांच्यामध्ये आपलं पूर्ण आयुष्य अडकलं आहे. हा वेगवान आहे. तो लगेच उत्तर देतो. तो भावना वापरतो. तो अनुभवावर चालतो. तुम्ही एखादा चेहरा पाहता आणि लगेच ठरवता, हा माणूस चांगला वाटतो. हे सिस्टम 1 आहे. तुम्ही रस्त्यावर अचानक ब्रेक मारता, विचार करायला वेळच नसतो. सिस्टम 1 काम करत असतो. सिस्टम 1 आपल्याला वाचवतो. तो आवश्यक आहे. तो नसेल तर आपण साधं चालणंसुद्धा शिकू शकणार नाही. पण सिस्टम 1 ला एक मोठी समस्या आहे. तो चुकतो आणि त्याला कळतही नाही की तो चुकतोय. दुसरीकडे आहे सिस्टम 2. सिस्टम 2 हळू आहे, थकवणारा आहे आणि मेहनतीचा आहे. तुम्ही 27x46 सोडवत असाल तर सिस्टम 2 लागतो. तुम्ही आयुष्यात मोठा निर्णय घेत असाल, करिअर, रिलेशनशिप, पैसा, तर सिस्टम 2 लागतो. पण समस्या अशी आहे, आपला मेंदू सिस्टम 2 वापरायला आळशी आहे. आपण विचार करायला टाळतो, आपण ऊर्जा वाचवतो. म्हणूनच बहुतेक वेळा सिस्टम 1 आपलं आयुष्य चालवत असतो. हे पुस्तक सांगतं की आपण विचार करत नाही, आपण विचार करतोय असा भास निर्माण करतो. आणि याच भासामुळे आपण चुकीचे निर्णय घेतो. आपण लोकांबद्दल चुकतो, आपण पैशांबद्दल चुकतो, आपण स्वतःबद्दल चुकतो. थिंकिंग फास्ट अँड स्लो हे पुस्तक मोटिवेशन नाही, हे पुस्तक आरसा आहे. हा आरसा आपल्याला सांगतो तुमचा मेंदू तुमच्याच विरोधात काम करतो. दुसरीकडे आहे पुढील भागात आपण या पुस्तकाच्या डीप ॲनालिसिसमध्ये हे पुस्तक भागांमध्ये समजून घेणार आहोत. प्रत्येक भागात आपण एक भ्रम तोडणार आहोत आणि कदाचित आपण स्वतःला थोडं वेगळ्या नजरेने पाहायला शिकू. पुढील भागात आपण सिस्टम 1 ला पूर्णपणे उघडून पाहणार आहोत. तो इतका वेगवान का आहे, तो इतका कॉन्फिडेंट का वाटतो आणि तो इतका धोकादायक का आहे. हा प्रवास सोप्पा नाही, पण हा प्रवास खरा आहे. सिस्टम 1 आणि त्याचे सापळे. आपण मागील भागात पाहिलं की आपल्या मेंदूमध्ये 2 प्रणाली आहेत, सिस्टम 1 आणि सिस्टम 2. आता या भागात आपण एका अशा प्रणालीमध्ये खोलवर जाणार आहोत जी आपलं आयुष्य दररोज, दर क्षणी चालवत असते. ती म्हणजे सिस्टम 1. सिस्टम 1 म्हणजे आपला वेगवान मेंदू. तो विचार करत नाही, तो लगेच निष्कर्ष काढतो. सिस्टम 1चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्याला कॉन्फिडन्स देतो. तो कधीच म्हणत नाही, मला माहीत नाही. तो लगेच उत्तर देतो. आणि म्हणूनच आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण हाच विश्वास आपल्याला अडचणीत टाकतो. सिस्टम 1 हा अनुभवावर चालतो. तो आठवणी वापरतो. तो पॅटर्न शोधतो. आपण एखादी गोष्ट पाहतो आणि लगेच आपल्या डोक्यात एक कथा तयार होते. ती कथा खरी आहे का? सिस्टम 1 ला फरक पडत नाही. त्याला फक्त ती कथा समजायला सोपी असली पाहिजे. kahneman म्हणतो, आपण सत्य शोधत नाही, आपण सुसंगत कथा शोधतो. जर कथा समजायला सोपी असेल तर आपला मेंदू म्हणतो, हे बरोबर आहे, भलेही ते चुकीचं असो. उदाहरण पाहूया. समजा तुम्ही रस्त्यावर चालत आहात.
एक माणूस तुमच्याकडे पाहून हसतो. तुमच्या डोक्यात लगेच विचार येतो, हा चांगला माणूस वाटतो. हा विचार कुठून आला? तुम्ही त्याच्याशी बोलले नाही, तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही, तरीसुद्धा तुमचा मेंदू निर्णय घेतो. हे सिस्टीम 1 आहे. सिस्टीम 1 चेहऱ्यावरून स्वभाव ओळखतो, आवाजावरून विश्वास ठरवतो, कपड्यांवरून श्रीमंती मोजतो आणि बहुतेक वेळा तो चुकतो. पण समस्या अशी आहे, आपल्याला वाटतं की आपण बरोबर आहोत. सिस्टीम 1ला आकडे आवडत नाहीत. त्याला प्रॉबिबिलिटी समजत नाही. त्याला स्टॅटिस्टिक्स कंटाळवाणे वाटतात. म्हणूनच तो शॉर्टकट वापरतो. कहाणीमन याला म्हणतो ह्युरिस्टिक्स. ह्युरिस्टिक्स म्हणजे जलद नियम, सोपी सूत्र. जे पटकन आठवतं तेच जास्त महत्वाचं. जे जास्त दिसतं तेच जास्त खरं. उदाहरणार्थ, जर तुम्ही बातम्यांमध्ये विमान अपघात वारंवार पाहत असाल, तर तुम्हाला वाटेल की विमान प्रवास खूप धोकादायक आहे. पण आकडे सांगतात, विमान हा सर्वात सुरक्षित प्रवास आहे. सिस्टम 1 मात्र आकड्यांवर विश्वास ठेवत नाही. तो भावना वापरतो. याला कहाणीमन म्हणतो अवेलेबिलिटी बायस. जे सहज आठवतं ते आपल्याला जास्त वाटतं. जे दुर्लक्षित असतं ते आपल्याला कमी वाटतं. आणि याच बायसमुळे आपण चुकीचे निर्णय घेतो. सिस्टीम 1ला अजून एक सवय आहे. तो पहिल्या माहितीवर अडकतो. जर तुम्हाला एखादी संख्या आधी सांगितली तर पुढचा अंदाज त्याच संख्येच्या आसपास राहतो. याला म्हणतात अँकरिंग इफेक्ट. समजा तुम्हाला विचारलं, भारतामध्ये आफ्रिकन देश किती आहेत? जर आधी तुम्हाला संख्या सांगितली, उदाहरणार्थ 50, तर तुमचा अंदाज त्याच आसपास जाईल. जरी उत्तर चुकीचं असलं तरी तुमचा मेंदू त्या अँकरपासून सुटत नाही. सिस्टीम 1 पहिल्या माहितीला खूप वजन देतो. याच कारणामुळे ॲडव्हर्टायझिंग काम करतं. पहिले 10,000 रुपये म्हटलंही आता फक्त 5,000. आपल्याला वाटतं आपण फायदा घेतोय, पण आपला मेंदू पहिल्या अँकरला अडकलेला असतो. सिस्टीम 1 आणखी एक गोष्ट करतो. तो साधं करतो. जग गुंतागुंतीचं आहे. कारणं अनेक असतात. परिणाम अनेक घटकांवर अवलंबून असतात. पण सिस्टीम 1ला ही गुंतागुंत नको असते. तो एकच कारण शोधतो. कोणी यशस्वी झाला. सिस्टीम 1 म्हणतो तो हुशार आहे. कोणी अपयशी झाला. सिस्टीम 1 म्हणतो तो आळशी आहे. आपण परिस्थिती पाहत नाही. आपण नशीब पाहत नाही. आपण संधी पाहत नाही. आपण फक्त एक सोपी कथा स्वीकारतो. कहाणीमन याला म्हणतो व्हॉट यू सी इज ऑल देअर इज. जे दिसतं तेच सर्व आहे असं आपण मानतो. आपण विचार करत नाही की आपण काय पाहत नाही. सिस्टम 1 अंधाराकडे पाहतच नाही. आणि म्हणूनच आपण पटकन लोकांना जज करतो. आपण स्वतःला पटकन जस्टिफाय करतो. आपण चुकांमधून कमी शिकतो. कारण सिस्टम 1 आपल्याला खात्री देतो की तू बरोबर आहेस. सिस्टीम 1 खूप शक्तिशाली आहे. तो आपल्याला वाचवतो, तो आपल्याला वेग देतो. पण तो आपला शत्रूही ठरू शकतो, कारण तो स्वतःवर प्रश्न विचारत नाही. थिंकिंग फास्ट अँड स्लो आपल्याला हे शिकवत नाही की सिस्टीम 1 बंद करा. ते अशक्य आहे. पण हे पुस्तक सांगतं, सिस्टीम 1 ओळखा. तो कधी काम करतोय हे ओळखा. आणि सर्वात महत्त्वाचं, तो कधी चुकतोय हे ओळखा. पुढील भागात आपण पाहणार आहोत सिस्टम 1च्या सगळ्यात धोकादायक बाजू, कॉग्निटिव्ह बायसेस. हे असे भ्रम आहेत जे आपल्याला वाटतात की हे नैसर्गिक आहे, पण ते आपलं आयुष्य हळूहळू चुकीच्या दिशेने नेतात. हा प्रवास अस्वस्थ करणारा आहे, पण कदाचित हाच प्रवास आपल्याला थोडं जास्त शहाणा बनवेल. कॉग्निटिव्ह बायसेस, विचारांचे भ्रम. आपण मागील भागात पाहिलं, सिस्टीम 1 वेगवान आहे आणि तो आपल्याला खात्री देतो. आता प्रश्न असा आहे, जर ही खात्री चुकीची असेल तर? जर आपला मेंदू आपल्यालाच फसवत असेल तर? याच ठिकाणी कॉग्निटिव्ह बायसेस समोर येतात. कॉग्निटिव्ह बायस म्हणजे विचार करताना होणारी पद्धतशीर चूक. ही चूक योगायोगाने होत नाही, ती पुन्हा पुन्हा होते, सगळ्यांमध्ये होते, आणि म्हणूनच ती धोकादायक आहे. आपण मानतो की चूक म्हणजे अज्ञान, पण कहाणीमन सांगतो चूक म्हणजे मानवी स्वभाव. आपला मेंदू पूर्ण माहिती हाताळू शकत नाही, म्हणून तो शॉर्टकट वापरतो, आणि हे शॉर्टकटच कॉग्निटिव्ह बायसेस बनतात. पहिला भ्रम, कन्फर्मेशन बायस. आपण जे मानतो तेच बरोबर आहे असं सिद्ध करणारीच माहिती आपण शोधतो.
जे आपल्याला विरोधात जातं ते आपण दुर्लक्ष करतो. उदाहरण पाहूया. जर तुम्ही मानत असाल की एखादी व्यक्ती वाईट आहे, तर तिची एक छोटी चूकही तुमच्या मताला पुष्टी देते. पण तीच व्यक्ती एखादं चांगलं काम केलं, तर तुम्ही म्हणता अपवाद आहे. हा कन्फर्मेशन बायस आहे. हा बायस फक्त इतरांबद्दल नसतो, तो स्वतःबद्दलही असतो. आपण स्वतःच्या चुका कारणांनी झाकतो आणि इतरांच्या चुका स्वभावावर ढकलतो. दुसरा भ्रम, ओव्हर कॉन्फिडन्स बायस. आपण आपल्या क्षमतेला जास्त समजतो. आपल्याला वाटतं मला सगळं कळतं. पण आकडे सांगतात बहुतेक लोक स्वतःला ॲव्हरेजपेक्षा वर समजतात. kahneman म्हणतो आपण आपल्या अंदाजावर अतिविश्वास ठेवतो, विशेषतः तेव्हा जेव्हा आपल्या हातात थोडीशी माहिती असते. थोडी माहिती आपल्याला खूप कॉन्फिडंट बनवते. याला म्हणतात इल्युजन ऑफ व्हॅलिडिटी. आपल्याला वाटतं आपला निर्णय मजबूत आहे, पण तो फक्त आत्मविश्वासावर उभा असतो, सत्यावर नाही. तिसरा भ्रम, हाइंडसाइट बायस. काहीतरी घडल्यानंतर आपण म्हणतो मला आधीच माहीत होतं, पण खरं तर आपल्याला माहीत नसतं. घटना झाल्यावर आपला मेंदू कथा बदलतो. हाइंडसाइट बायस आपल्याला शिकू देत नाही, कारण आपण मानतो हे तर ऑब्व्हियस होतं. जर सगळं ऑब्व्हियस असतं तर आपण चुकलोच नसतो, पण आपण चुकतो पुन्हा पुन्हा. चौथा भ्रम, हेलो इफेक्ट. एखादी व्यक्ती एका गोष्टीत चांगली असेल तर आपण मानतो ती सगळ्याच गोष्टीत चांगली असेल. सुंदर व्यक्ती हुशार वाटते, श्रीमंत व्यक्ती शहाणी वाटते. हॅलो इफेक्ट आपल्या जजमेंटला धोकादायक बनवतो. आपण व्यक्तीला पूर्ण पाहत नाही, आपण एकच गुण पाहतो आणि पूर्ण निष्कर्ष काढतो. पाचवा भ्रम, लॉस ॲव्हर्जन. आपण फायदा मिळवण्यापेक्षा तोटा टाळायला जास्त महत्त्व देतो. 100 रुपये मिळण्याचा आनंद आणि 100 रुपये गमावण्याचं दुःख सारखं नसतं. तोट्याचं दुःख जास्त तीव्र असतं. लॉस ॲव्हर्जन आपल्याला रिस्क घ्यायला घाबरवतं. कधीकधी जोखीम आवश्यक असते, पण आपला मेंदू तोट्याला फार मोठं करून दाखवतो. सहावा भ्रम, फ्रेमिंग इफेक्ट. एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली तर आपला निर्णय बदलतो. 90% सक्सेस आणि 10% फेलियर दोन्ही एकच आहेत, पण वाटत नाहीत. सिस्टीम 1 शब्दांवर विश्वास ठेवतो, रचनेवर विश्वास ठेवतो. तो अर्थापेक्षा प्रेझेंटेशनकडे जास्त पाहतो आणि म्हणूनच आपण फसतो. हे सगळे बायसेस आपण टाळू शकतो का? kahneman प्रामाणिकपणे सांगतो, नाही. आपण त्यांना पूर्णपणे काढून टाकू शकत नाही. पण आपण त्यांना ओळखू शकतो, आणि ही ओळख आपल्याला थोडं थांबायला शिकवते. मी खात्रीने विचार करतोय की मी शॉर्टकट वापरतोय? पुढील भागात आपण पाहणार आहोत सिस्टम 2. तो हळू आहे, तो थकवणारा आहे, पण कदाचित तोच आपल्याला खरंच शहाणं बनवतो. या भागात आपण भ्रम पाहिले. पुढच्या भागात आपण प्रयत्न पाहणार आहोत. सिस्टम 2 प्रयत्न आणि थकवा. आपण आत्तापर्यंत सिस्टम 1 पाहिला. तो वेगवान आहे, तो सहज आहे, तो आपल्याला खात्री देतो. पण आता आपण एका अशा प्रणालीकडे वळतो जी क्वचित वापरली जाते. ती म्हणजे सिस्टम 2. सिस्टम 2 म्हणजे हळू विचार करणारा मेंदू. सिस्टम 2 लगेच उत्तर देत नाही. तो प्रश्न विचारतो, तो शंका घेतो, तो वेळ घेतो आणि म्हणूनच आपल्याला तो नकोसा वाटतो. सिस्टम 2 वापरणं मेहनतीचं काम आहे. तो ऊर्जा वापरतो, तो लक्ष मागतो, तो थकवतो. आपण विचार करायला बसलो तर आपल्याला थोडासा ताण जाणवतो. हा ताण सिस्टम 2चा आहे. kahneman म्हणतो, आपला मेंदू ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करतो. जिथे शक्य आहे तिथे तो सिस्टम 1 वापरतो. सिस्टम 2 तो फक्त तेव्हाच वापरतो जेव्हा मजबुरी असते. उदाहरण पाहूया. जर तुम्हाला विचारलं 2 अधिक 2 बरोबर किती, उत्तर लगेच येतं, सिस्टम 1. पण जर विचारलं 27 गुणिले 64 बरोबर किती, तुम्ही थांबता, तुमचं लक्ष एकत्र करता, सिस्टम 2 कामाला लागतं. पण kahneman सांगतो, आपण सिस्टम 2 जितकं वापरायला हवं तितकं वापरत नाही. आपण निर्णय घेताना आळशी असतो, आपण मेहनत टाळतो. सिस्टम 2चा एक महत्त्वाचा गुण आहे, तो सिस्टम 1ला थांबवू शकतो. तो म्हणू शकतो, थांब, आधी तपासूया. पण ही शक्ती मर्यादित आहे. सिस्टम 2 लवकर थकतो.
जेव्हा आपण थकलेलो असतो, भुकेलेलो असतो किंवा विचलित असतो, तेव्हा सिस्टम 2 काम करणं बंद करतो आणि सिस्टम 1 पुन्हा ताबा घेतो. काहनमन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एक प्रयोग केला. ज्यावेळी लोक थकलेले होते, त्यावेळी त्यांनी अधिक चुका केल्या. फक्त गणितात नाही, तर निर्णयातही. म्हणूनच महत्त्वाचे निर्णय थकलेल्या अवस्थेत घेऊ नयेत. पैशाचे, नात्यांचे, आयुष्याचे निर्णय सिस्टम 2 जागा असताना घ्या. सिस्टम 2चं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तो संशय करतो. सिस्टम 1 जेव्हा म्हणतो की हे बरोबर आहे, सिस्टम 2 विचारतो, खरंच का? हा प्रश्न आपल्याला वाचवतो. पण आपण हा प्रश्न विचारायलाच टाळतो, कारण प्रश्न विचारणं ऊर्जा मागतं आणि आपण ऊर्जा वाचवतो. सिस्टम 2 आपल्याला विचार शिकवतो, पण सिस्टम 1 आपल्याला विचार केल्याचा भास देतो. आणि म्हणूनच आपण अनेकदा सिस्टम 1 वर समाधानी राहतो. काहनमन म्हणतो, आपण स्वतःला विचार करणारा प्राणी समजतो, पण खरं तर आपण विचार टाळणारा प्राणी आहोत. सिस्टम 2चा एक मोठा फायदा आहे. तो शिकू शकतो. जर आपण सिस्टम 2 वापरण्याची सवय लावली, तर काही गोष्टी आपोआप सुधारतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही खरेदी करण्याआधी थांबायला शिकलात, तर अनावश्यक खर्च कमी होतो. हा थांबा सिस्टम 2चा आहे. सिस्टम 2 आपल्याला स्वतःबद्दल प्रश्न विचारायला शिकवतो. मी असं का विचार करतोय? मी काय गृहीत धरतोय? मी काय पाहत नाहीये? हे प्रश्न आपल्याला थोडं अधिक प्रामाणिक बनवतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सिस्टम 2 कधीच पूर्णपणे सिस्टम 1 वर विजय मिळवत नाही. तो फक्त त्याला नियंत्रित करू शकतो. थिंकिंग फास्ट अँड स्लो हे पुस्तक आपल्याला सिस्टम 2चं महत्त्व सांगतं. पण ते हेही सांगतं, सिस्टम 2 वापरणं नेहमी शक्य नसतं. आणि ते ठीक आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत मेंदूचा आणखी एक महत्त्वाचा गुण, आळस. आपण का विचार टाळतो? आपण का सोपं निवडतो? सिस्टम 2 हा संघर्ष आहे. पण कदाचित हाच संघर्ष आपल्याला जास्त जागरूक बनवतो. मेंदूचा आळस, कॉग्निटिव्ह एफर्ट, ऊर्जा आणि सोप्या निर्णयांचा सापळा. आपण मागील भागात पाहिलं की सिस्टम 2 हा विचार करणारा मेंदू आहे. तो हळू आहे. तो प्रश्न विचारतो. तो मेहनत मागतो. आता प्रश्न असा आहे, जर सिस्टम 2 इतका महत्त्वाचा आहे, तर आपण तो इतका कमी का वापरतो? उत्तर साधं आहे. आपला मेंदू आळशी आहे. आळस हा शब्द वाईट वाटतो, पण काहनेमन म्हणतो, हा आळस नैसर्गिक आहे. आपला मेंदू ऊर्जा वाचवण्यासाठी डिझाईन झालेला आहे. विचार करणं ऊर्जा खर्च करतं. म्हणूनच मेंदू जिथे शक्य आहे तिथे विचार टाळतो. आपण बहुतेक वेळा असं समजतो की आपण विचार करतोय, पण खरं तर आपण विचार टाळतोय. आपण सोपं उत्तर स्वीकारतो. आपण पहिलं उत्तर स्वीकारतो. आपण सहज वाटणारं उत्तर स्वीकारतो. हे सगळं मेंदूच्या ऊर्जा बचतीमुळे होतं. काहनेमन याला म्हणतो कॉग्निटिव्ह ईज. जेव्हा एखादी गोष्ट सोप्या पद्धतीने समजते, तेव्हा आपल्याला ती जास्त खरी वाटते. आपण विचार करत नाही की हे खरंच बरोबर आहे का? आपण फक्त म्हणतो की हे समजायला सोपं आहे. उदाहरण पाहूया. जर एखादी माहिती सोप्या शब्दात, ओळखीच्या फॉन्टमध्ये स्वच्छ मांडलेली असेल, तर आपल्याला ती जास्त विश्वासार्ह वाटते. पण जर तीच माहिती कठीण शब्दात, अस्वच्छ रचनेत असेल, तर आपण तिला दुर्लक्ष करतो. माहिती बदलत नाही, फक्त प्रेझेंटेशन बदलतं. याचा अर्थ असा नाही की आपण मूर्ख आहोत. याचा अर्थ असा आहे, आपला मेंदू ऊर्जा वाचवत आहे. सिस्टीम 2 वापरणं मेंदूसाठी महाग आहे. आपण बहुतेक वेळा असं समजतो की आपण विचार करतोय, पण खरं तर आपण विचार टाळतोय. आपण सोपं उत्तर स्वीकारतो. आपण पहिलं उत्तर स्वीकारतो. आपण सहज वाटणारं उत्तर स्वीकारतो. हे सगळं मेंदूच्या ऊर्जा बचतीमुळे होतं. काहनेमन याला म्हणतो कॉग्निटिव्ह ईज. जेव्हा एखादी गोष्ट सोप्या पद्धतीने समजते, तेव्हा आपल्याला ती जास्त खरी वाटते. आपण विचार करत नाही की हे खरंच बरोबर आहे का? आपण फक्त म्हणतो की हे समजायला सोपं आहे. उदाहरण पाहूया. जर एखादी माहिती सोप्या शब्दात, ओळखीच्या फॉन्टमध्ये स्वच्छ मांडलेली असेल, तर आपल्याला ती जास्त विश्वासार्ह वाटते. पण जर तीच माहिती
कठीण शब्दात अस्वच्छ रचनेत असेल तर आपण तिला दुर्लक्ष करतो. माहिती बदलत नाही, फक्त प्रेझेंटेशन बदलतं. याचा अर्थ असा नाही की आपण मूर्ख आहोत. याचा अर्थ असा आहे, आपला मेंदू ऊर्जा वाचवत आहे. सिस्टीम 2 वापरणं मेंदूसाठी महाग आहे. कहाणीमन सांगतो, आपण जिथे थकतो तिथे चुका वाढतात. मानसिक थकवा हा केवळ शरीराचा नाही, तो निर्णयांवर परिणाम करतो. एका प्रयोगात न्यायाधीशांचे निर्णय पाहिले. दिवसाच्या सुरुवातीला ते जास्त योग्य निर्णय घेत होते. दिवसाच्या शेवटी जेव्हा ते थकले होते, तेच न्यायाधीश सोपे, सुरक्षित निर्णय घेत होते. हा न्यायाचा प्रश्न नाही, हा ऊर्जा व्यवस्थापनाचा प्रश्न आहे. याला म्हणतात डिसिजन फटीग. जेवढे जास्त निर्णय तेवढा मेंदू थकतो, आणि थकलेला मेंदू सिस्टीम 1 कडे झुकतो, म्हणजे सोपं, ओळखीचं, सुरक्षित. म्हणूनच आपण थकलो असताना जंक फूड खातो, अनावश्यक खरेदी करतो, वाईट निर्णय घेतो. हे चारित्र्याचं अपयश नाही, हा मानसिक थकवा आहे. कहाणीमन इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. सेल्फ कंट्रोल हा अमर्याद स्रोत नाही, तो थकतो. जेव्हा आपली मानसिक ऊर्जा संपते तेव्हा आपलं नियंत्रण सुटतं. म्हणूनच महत्त्वाचे निर्णय सकाळी घ्यायला सांगितले जातात. म्हणूनच रुटीन तयार करणं महत्त्वाचं असतं. रुटीन म्हणजे निर्णयांची संख्या कमी करणं. आपण अनेकदा स्वतःवर रागवतो, मी असं का केलं, मी पुन्हा चुकलो. पण कहाणीमन म्हणतो, स्वतःवर रागवण्याआधी परिस्थिती पहा. तुम्ही थकलेले होता का? तुम्ही भुकेले होते का? तुमचं लक्ष विचलित होतं का? सिस्टीम 2 फक्त तेव्हाच काम करतो जेव्हा त्याला ऊर्जा मिळते. जर ऊर्जा नसेल तर तो शांत बसतो, आणि सिस्टीम 1 पुन्हा नियंत्रण घेतो. याचा अर्थ असा नाही की आपण विचार करणं सोडून द्यावं. याचा अर्थ असा आहे की आपण विचारासाठी परिस्थिती तयार करावी. शांत वेळ, कमी डिस्ट्रॅक्शन्स, स्पष्ट प्रश्न. कहाणीमन आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतो. चांगले निर्णय फक्त हुशारीने घेतले जात नाहीत, ते योग्य वेळ, योग्य स्थिती आणि योग्य ऊर्जामध्ये घेतले जातात. आपण स्वतःला शहाणं बनवू शकतो, पण त्यासाठी मेंदूचा आदर करावा लागतो. त्याच्या मर्यादा ओळखाव्या लागतात. थिंकिंग फास्ट अँड स्लो हे पुस्तक आपल्याला दोष देत नाही, ते आपल्याला समजून घेण्याची संधी देतं. आपण का थकतो, आपण का चुकतो, आपण का शॉर्टकट घेतो, याचं उत्तर या भागात आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत निर्णय, आकडे आणि संभाव्यता. आपण प्रॉबॅबिलिटी इतकी चुकीची का समजतो? मेंदूचा आळस वाईट नाही, तो फक्त आपल्याला सावध राहायला सांगतो. जजमेंट, प्रॉबेबिलिटी आणि आकड्यांचा भ्रम. आतापर्यंत आपण पाहिलं की आपला मेंदू वेगाने विचार करतो, ऊर्जा वाचवतो आणि अनेक वेळा शॉर्टकट घेतो. आता आपण एका अशा विषयाकडे येतो जिथे आपली चूक सर्वात जास्त होते: आकडे, शक्यता आणि प्रॉबेबिलिटी. आपण समजतो की आकडे खोटं बोलत नाहीत, पण कहाणीमन सांगतो, आकडे खोटं बोलत नाहीत, पण आपण त्यांना चुकीच्या पद्धतीने समजतो, आणि ही चूक सिस्टीम 1 मुळे होते. सिस्टम 1 आकड्यांवर विचार करत नाही, तो कथा शोधतो, तो पॅटर्न शोधतो, तो अर्थ शोधतो. पण प्रॉबॅबिलिटी कथा ऐकत नाही, ती फक्त नियम पाळते. कहाणीमन म्हणतो, आपण प्रॉबॅबिलिटीला इंट्युशनने समजून घ्यायचा प्रयत्न करतो, आणि इथेच आपण अडखळतो. उदाहरण पाहूया. एखादी व्यक्ती सांगते, हा माणूस शांत आहे, पुस्तकं वाचतो आणि गणितात चांगला आहे. प्रश्न विचारला जातो, तो लायब्रेरियन आहे की फार्मर? बहुतेक लोक म्हणतात लायब्रेरियन. का? कारण ती कथा आपल्या डोक्यात बसते. पण सत्य असं आहे, फार्मर्सची संख्या लायब्रेरियन्सपेक्षा खूप जास्त आहे. प्रॉबेबिलिटी म्हणते तो फार्मर असण्याची शक्यता जास्त आहे, पण सिस्टीम 1 आकडे दुर्लक्षित करतो. याला कहाणीमन म्हणतो बेस रेट निग्लेक्ट. आपण मोठं चित्र, सांख्यिकी असत्य दुर्लक्षित करतो आणि छोट्या कथेला जास्त महत्त्व देतो. आपण हे रोज करतो. एखाद्या बातमीत एक अभ्यास पाहतो आणि लगेच वाटतं की आज प्रवास धोकादायक आहे, पण लाखो सुरक्षित प्रवास आपल्या लक्षातच येत नाहीत. सिस्टीम 1 नेहमी ड्रॅमॅटिक गोष्टींना प्राधान्य देतो. शांत, सामान्य, स्टॅटिस्टिकल सत्य त्याला कंटाळवाणं वाटतं. आता आपण एक अजून मोठी चूक पाहूया: लॉ ऑफ स्मॉल नंबर्स. आपण समजतो की छोटा सॅम्पल संपूर्ण वास्तव दाखवतो, पण कहाणीमन सांगतो छोटा सॅम्पल सहसा दिशाभूल करतो.
उदाहरण, एखाद्या छोट्या शाळेत पहिल्या वर्षी मुली जास्त जन्मतात. लोक लगेच निष्कर्ष काढतात की इथे मुली जास्त जन्मतात, पण हे फक्त रँडमनेस आहे. मोठ्या आकड्यांमध्ये चढउतार समतोल होतात, पण छोट्या आकड्यांमध्ये एक्स्ट्रीम्स दिसतात. सिस्टीम 1 हे समजून घेत नाही. याच कारणामुळे आपण स्टॉक मार्केटमध्ये चुकतो. एखाद्या छोट्या कालावधीत कोणी यशस्वी झालं, आपण म्हणतो हा जीनियस आहे, पण दीर्घकाळ पाहिलं तर चित्र बदलतं. कहानेमन सांगतो, आपण रँडमनेसला कारण शोधतो. आपण म्हणतो की त्याने हे केलं म्हणून ते घडलं, पण अनेक वेळा ते फक्त योगायोग असतो. सिस्टम 1 रँडमनेस स्वीकारत नाही, तो नेहमी अर्थ शोधतो. आता येऊया रिग्रेशन टू द मीनकडे. हा एक असा कॉन्सेप्ट आहे जो लोकांना फारच समजत नाही. जर एखाद्याने खूप चांगली कामगिरी केली, पुढच्या वेळी त्याची कामगिरी थोडी कमी होण्याची शक्यता असते. आणि जर एखाद्याने खूप वाईट कामगिरी केली, तर पुढच्या वेळी ती थोडी सुधारते. हे नैसर्गिक आहे. पण आपण याला चुकीचं कारण जोडतो. जर कामगिरी सुधारली, आपण म्हणतो ताकीदगामी आली. जर कामगिरी घसरली, आपण म्हणतो गर्व वाढला. पण बऱ्याच वेळा हे फक्त स्टॅटिस्टिकल टेंडन्सी असते. रिग्रेशन टू द मीन आपल्याला सांगते की अत्यंत चांगलं किंवा वाईट सहसा कायम राहत नाही. या ठिकाणी कहानेमन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आपण एक्सप्लेनेशन शोधतो, पण एक्सप्लेनेशन नेहमी कारण नसतं. आकडे आणि प्रॉबेबिलिटी हे शांत असतात, ते ओरडत नाहीत. पण सिस्टीम 1 ओरडणाऱ्या कथांकडे लक्ष देतो. म्हणूनच चांगले निर्णय घेण्यासाठी आपल्याला सिस्टम 2 जागा करावा लागतो, थांबून विचार करावा लागतो की हा निष्कर्ष डेटावर आधारित आहे की कथांवर. थिंकिंग फास्ट अँड स्लो या भागात आपल्याला शिकवतं की आपण चुकतो कारण आपण माणूस आहोत, पण आपण सुधारू शकतो कारण आपण जागरूक आहोत. पुढील भागात आपण पाहणार आहोत रिस्क, लॉस अवर्जन आणि आपल्याला तोटा नफ्यापेक्षा जास्त का दुखतो. आकडे समजणं म्हणजे स्वतःला फसवणूक टाळायला शिकणं. रिस्क, लॉस अवर्जन आणि तोट्याची भीती. आपण आता अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे थिंकिंग फास्ट अँड स्लो आपल्या भावनांवर थेट प्रहार करतं. कारण इथे फक्त विचार नाही, इथे भीती आहे, तोट्याची भीती. आपण सगळे म्हणतो मला पैसा हवा आहे, मला यश हवं आहे, मला फायदा हवा आहे. पण कहनमन सांगतो आपल्या वागणुकीला नफा चालवत नाही, तोटा चालवतो. लॉस अवर्जन हा या पुस्तकाचा सर्वात शक्तिशाली सिद्धांत आहे. तो सांगतो, एवढाच तोटा आपल्याला नफ्याच्या तुलनेत दुप्पट दुखावतो. जर तुम्हाला 1000 रुपये मिळाले, तुम्ही आनंदी व्हाल. पण जर 1000 रुपये हरवले, तुम्ही खूपच जास्त अस्वस्थ व्हाल. आणि हा फरक तर्काचा नाही, तो भावनेचा आहे. सिस्टीम 1 तोटा पाहतो म्हणजे धोकाच पाहतो. त्याच्यासाठी तोटा म्हणजे सर्व्हायव्हलला धोका. म्हणूनच तो लगेच प्रतिक्रिया देतो. याच कारणामुळे आपण रिस्क टाळतो. आपण सुरक्षित वाटणाऱ्या पर्यायाकडे झुकतो, जरी तो दीर्घकाळात वाईट असला तरी. कहानमन एक प्रयोग सांगतो. तुम्हाला 2 पर्याय दिले जातात. पर्याय 1, निश्चितपणे 500 रुपये मिळतील. पर्याय 2, 50% शक्यता 1000 रुपये मिळतील. 50% शक्यता काहीच नाही. बहुतेक लोक पर्याय 1 निवडतात. पण आता परिस्थिती उलटी करा. पर्याय 1, निश्चितपणे 500 रुपये गमवाल. पर्याय 2, 50% शक्यता 1000 रुपये गमवाल. 50% शक्यता काहीच नाही. इथे बहुतेक लोक रिस्क घेतात. आकडे तेच आहेत, पण फ्रेमिंग बदललं. नफा दाखवला, आपण सुरक्षित. तोटा दाखवला, आपण धाडसी. हे तर्क नाही, ही भावना आहे. याला म्हणतात प्रॉस्पेक्ट थिअरी. कहनमन आणि ट्वेर्स्की यासाठीच प्रसिद्ध आहेत. प्रॉस्पेक्ट थिअरी सांगते, आपण निर्णय फायनल परिणामावर घेत नाही. आपण निर्णय गेन किंवा लॉस याच्या तुलनेवर घेतो. आपल्याला जिथून सुरुवात केली त्यापेक्षा खाली जायचं नको असतं. स्टॅटस क्वो आपल्याला सुरक्षित वाटतो. म्हणूनच लोक खराब नोकरीत अडकतात, वाईट नात्यांत राहतात, कारण बदल तोट्यासारखा वाटतो. रिस्क म्हणजे फक्त धाडस नाही, रिस्क म्हणजे भावनिक अस्वस्थता. आणि सिस्टीम 1 अस्वस्थता टाळतो. कहनमन सांगतो, आपण लॉस अवॉइड करण्यासाठी इररॅशनल निर्णय घेतो. स्टॉक मार्केटमध्ये लोक नुकसान झालेला स्टॉक विकत नाहीत, कारण तोटा स्वीकारायचा नसतो. आणि नफा झालेला स्टॉक लवकर विकतात, कारण नफा खरा करायचा असतो. हा उलटा निर्णय आहे.
याला म्हणतात डिस्पोजिशन इफेक्ट. हा इफेक्ट खूप महाग पडतो. लॉस अवर्जन फक्त पैशापुरतं मर्यादित नाही, तो आपल्या आयुष्याच्या प्रत्येक निर्णयात आहे. आपण क्रिटिसिझम खूप जास्त लक्षात ठेवतो. 10 जण कौतुक करतात, 1 जण टीका करतो. ती टीका आपल्याला झोप येऊ देत नाही. हा लॉस आहे, प्रतिमेचा. आणि तो खूप खोलवर जातो. कहानमन सांगतो, आपण सुख शोधत नाही, आपण वेदना टाळतो. आणि हा फरक आपल्या निर्णयांना पूर्णपणे बदलतो. रिस्क आणि लॉस हे वेगवेगळे नाहीत. लॉस म्हणजे रिस्कचा भावनिक चेहरा. म्हणूनच चांगले निर्णय घेण्यासाठी आपल्याला तोट्याची भीती ओळखायला शिकावी लागते. तिला नकारायचं नाही, तिला समजून घ्यायचं आहे. सिस्टम 2 आपल्याला सांगतो, थांब, हा तोटा खरंच इतका मोठा आहे का? थिंकिंग फास्ट अँड स्लो आपल्याला धाडसी बनवायला शिकवत नाही. ते आपल्याला प्रामाणिक बनवायला शिकवतं. पुढील भागात आपण पाहणार आहोत हॅपीनेस, एक्सपिरियन्स सेल्फ आणि मेमरी सेल्फ. आपण आनंद कसा चुकीचा आठवतो. तोटा दुखावतो, पण त्याला समजून घेतल्यावर तो आपल्याला मुक्त करतो. आनंदाचा भ्रम. एक्सपिरियन्स सेल्फ वर्सेस मेमरी सेल्फ. आतापर्यंत आपण पाहिलं, आपण कसा विचार करतो, आपण कसा निर्णय घेतो, आपण कसा तोटा टाळतो. आता आपण एका अत्यंत सूक्ष्म पण खूप खोल विषयाकडे येतो, आनंद. आपण सगळे म्हणतो, मला आनंदी व्हायचं आहे. पण काहनेमान विचारतो, कोण आनंदी व्हायचं आहे? आत्ता जगणारा तुम्ही की आठवण ठेवणारा तुम्ही? हा प्रश्न थोडा गोंधळात टाकणारा आहे. पण याच प्रश्नात ह्या पुस्तकाचा सर्वात मोठा खुलासा आहे. काहनेमान सांगतो, आपल्या आत 2 वेगळे स्व आहेत. एक एक्सपिरियन्स सेल्फ, दुसरा मेमरी सेल्फ. एक्सपिरियन्स सेल्फ हा तो आहे जो हा क्षण जगतो, जो वेदना अनुभवतो, जो आनंद अनुभवतो, जो थकतो, जो खुश होतो. मेमरी सेल्फ हा तो आहे जो आठवण तयार करतो. काय आठवायचं, कसं आठवायचं, किती तीव्रतेने आठवायचं, हे तो ठरवतो. आणि धक्कादायक सत्य असं आहे, आपण निर्णय एक्सपिरियन्स सेल्फसाठी घेत नाही, आपण निर्णय मेमरी सेल्फसाठी घेतो. म्हणजे आपण आयुष्य जगतो एका व्यक्तीसाठी, पण निर्णय घेतो दुसऱ्या व्यक्तीसाठी. काहनेमान एक प्रयोग सांगतो. 2 लोकांनी एक वैद्यकीय प्रक्रिया अनुभवली. पहिल्या व्यक्तीला थोड्या वेळासाठी खूप वेदना झाल्या, दुसऱ्या व्यक्तीला जास्त वेळ मध्यम वेदना झाल्या. तर्क सांगतो, पहिल्या व्यक्तीचा अनुभव जास्त चांगला होता. पण जेव्हा विचारलं, कोणाचा अनुभव वाईट होता? बहुतेक लोक म्हणाले, दुसरा चांगला होता. का? कारण मेमरी सेल्फ संपूर्ण अनुभव मोजत नाही. तो फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवतो. पीक म्हणजे सर्वात तीव्र क्षण आणि एंड म्हणजे शेवटचा क्षण. ह्याला म्हणतात पीक एंड रूल. आपल्या आठवणी संपूर्ण अनुभवाचा प्रतिनिधित्व करत नाहीत. त्या फक्त काही क्षणांचा प्रतिनिधित्व करतात. म्हणजेच 10 दिवसांचा प्रवास, 9 दिवस अप्रतिम, 1 दिवस वाईट, आठवणीत तो प्रवास वाईट ठरतो. एक्सपिरियन्स सेल्फ म्हणतो, 9 दिवस मी आनंदी होतो. मेमरी सेल्फ म्हणतो, 1 दिवस फार खराब होता. आणि निर्णय मेमरी सेल्फ घेतो. म्हणूनच आपण अनेकदा छान गोष्टी टाळतो, कारण शेवट वाईट होईल याची भीती. काहनेमान सांगतो, आपण फ्युचर प्लॅनिंग आठवणींसाठी करतो, अनुभवांसाठी नाही. ह्याच कारणामुळे लोक फोटो काढण्यात जास्त गुंतात, क्षण जगण्यात कमी. कारण फोटो मेमरी सेल्फसाठी आहे. एक्सपिरियन्स सेल्फ शांत असतो, तो ओरडत नाही. मेमरी सेल्फ कथा सांगतो, आणि कथा आपल्याला आठवतात. काहनेमान एक कठीण प्रश्न विचारतो. जर तुमचं आयुष्य पूर्णपणे सुखी असलं, पण शेवटी तुम्हाला ते आठवताच आलं नाही, तर ते आयुष्य खरंच सुखी होतं का? हा प्रश्न तत्त्वज्ञानाचा आहे, पण त्याचं उत्तर निर्णयांवर परिणाम करतं. आपण सुट्ट्या कशा निवडतो, नोकरी कशी निवडतो, नाती कशी निवडतो, आपण अनुभव पाहत नाही, आपण आठवणी पाहतो. थिंकिंग फास्ट अँड स्लो आपल्याला हे शिकवतं, आनंद मोजणं सोपं नाही, कारण आपण चुकीचा मापक वापरतो. सिस्टम 1 आठवणींवर विश्वास ठेवतो. सिस्टम 2 विचारतो,
संपूर्ण अनुभव कसा होता? जर आपण थोडा वेळ थांबलो तर आपण एक्सपिरियन्स सेल्फला जास्त महत्त्व देऊ शकतो. हे पुस्तक आपल्याला सांगत नाही की हेच योग्य आहे. ते आपल्याला विचारायला लावते, तू नेमकं कोणासाठी जगतोयस? आनंद म्हणजे फक्त आठवण नाही. आनंद म्हणजे हा क्षण, आणि हा क्षण बहुतेक वेळा आपण दुर्लक्षित करतो. kahneman आपल्याला एक शांत सत्य देतो. आपण आयुष्य जगतो एक्सपिरियन्स सेल्फने, पण आयुष्याचं मूल्यांकन करतो मेमरी सेल्फने. दोघांमध्ये समतोल ठेवलाच पाहिजे, नाहीतर आपण सुंदर आयुष्य जगूनही असंतुष्ट राहतो. थिंकिंग फास्ट अँड स्लो इथे संपत नाही, पण इथे आपल्याला एक आरसा देतं. तुमचा मेंदू तुमच्या शत्रू नाही, तो फक्त एक गोष्ट सांगतो: थांब आणि स्वतःला समजून घे.